जादा व्याज रकमेचे आमिष दाखवून गोरगरीब कष्टकरी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून सूर्यतेज अर्बन मल्टिपल शाखे दावरवाडी नांदर फाटा अंतर्गत शाखेमध्ये खातेदारांची 6 लाखांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। याबाबत पाचोड पोलिसांनी 8 दिवसात गुन्हा दाखल न केल्यास सूर्यतेज अर्बन मल्टिपल शाखेसमोर आत्महत्या करण्याचा इशारा फसवणूक झालेल्या खातेदाराने दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सूर्यतेज अर्बन मल्टिपल निधी समूहाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र घाडगे सह पिग्मी एजंट मनोज तांगडे या 3 जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 3 जुलै बुधवार रोजी मुरलीधर राजाराम काळे वय वर्ष 65 राहणे नांदर तालुका पैठण यांनी अपहार आणि फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे। मात्र पाचोड पोलिसांनी 8 दिवस झाले कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील दावरवाडी नांदर फाटा येथे सूर्यतेज अर्बन मल्टिपल निधी शाखाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव राहणे पाथरवाल तालुका अंबड जिल्हा जालना आणि रवींद्र घाडगे राहणे बालमटाकली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांनी काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करून सूर्यतेज अर्बन मल्टिपल निधी शाखेचा शुभारंभ केला। शाखेमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवीवर व्याजाचे पैशाचे आमिष दाखवून पैठण तालुक्यातील कष्टकरी लहान मोठे व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून घेतली। परंतु यातील खातेदारांनी मागील 6 महिन्यांपासून व्याजाचे आणि मुदत ठेव पैसे परत घेण्यासाठी दावरवाडी नांदर फाटा या शाखेत चक्रा मारून खातेदार हतबल झाल्याने काही दिवसांपूर्वी शाखा बंद करून संस्था चालकाने पोबारा केल्याने खातेदाराची आशा मावळल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खातेदार तथा हॉटेल व्यापारी मुरलीधर राजाराम काळे राहणे नांदर तालुका पैठण यांच्या तक्रारीवरून पाचोड तालुका पैठण पोलीस ठाण्याने येथे तक्रार दाखल करून घेतली। मात्र 8 दिवस झाले याबाबत पोलिसांनी तपास यंत्रणा कुचकामी ठरवली गेली। याबाबत परिसरातील जनतेमध्ये चर्चेला उधाण आलंय। मात्र याबाबत तक्रार मुरलीधर काळे यांनी 8 दिवसात पाचोड पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास सूर्यतेज अर्बन मल्टिपल निधी शाखा समोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिलाय। मी मुरलीधर राजाराम काळे राहणार नांदर। मी नांदर रहिवासी आहे। सूर्यतेज अर्बन बँकेमध्ये माझे 6 लाख रुपये मी वारंवार 14 महिन्यापासून झटून राहिलेले त्यांच्याकडं। तर त्यांनी 6 महिन्यात दिवाळीला पैसे देतो म्हणून मला सांगितलं होतं, म्हणून थोडं थांबलो। दिवाळीला आलो त्यांनी साऱ्या लोकांना चिल्लर पैसे वाटले। मी आलो तर मला म्हणे मामा गपचीप बसा, तुम्ही तुमच्या घरी आणून पैसे देतो। मी पुन्हा वारंवार त्यांच्या घरी जाऊन बसलो। त्यांच्या घरी 10 वेळेस जाऊन बसलो बाया माणसं घेऊन सनी ते बाहेर निघून गेले। आणि मी प्रत्येक वेळेस म्हणलो पैसे द्या। ते 2 दिवसांनी येतो, 4 दिवसांनी येतो, 8 दिवस येतो, महिन्यानी येतो। असं करून मला बेजार केलं त्यांनी। शेवटला नाविलाजाने मी त्याला मजबूर झालो। नाविलाजाने मी अनिल भाऊला म्हणलो, अनिल भाऊ याचं काहीतरी मार्गदर्शन करावं आम्हाला। मग अनिल भाऊने मला मार्गदर्शन केलं। मग ते पोलीस स्टेशनला साहेब ऑफिसला मी एक अर्ज लिहून दिला। त्यांना सांगितलं, ते म्हणे पाचोडला द्या। मग पाचोडला गेलो। पाचोडला देऊन सनी त्यांना सांगितलं, बाबा हे माझी तर काहीतरी दखल घ्या, मला 6 महिन्यापासून हे पैसे देतो करतो। माझं ॲक्सिडेंट झालेलं आहे, याच्या ताणात मी ॲक्सिडेंट झालेलं आहे माझा। मी 4 महिन्यापासून परेशान आहे। मला दवाखान्यात लोकांचे व्याजाने पैसे काढलेले। मी पैसे कोणाकोणाचे देऊन नाग देऊ, पण मला आता ते आत्महत्या करायची बारी आलेली आहे। मी काय करून काय नाही माझ्या जीवाचं, मला काही समजाना। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।